हॅलो. हा सुरेन साहेब. हा बोला ना. हा कार्यकारी अभियंता साहेब हे बोलतोय प्रभाकर भाई देशमुख. हा बोला ना बोला. साहेब 15-20 दिवस झाले त्या खंडाळीचा डीपी जळलेला आहे. कुठला? खंडाळी मोहोळ तालुका खंडाळी. 2-3 वेळा खंडाळी का? पटवर्धन साहेबांना बोललो, ती शेतकरी 4-5 वेळा येऊन गेले. खंडाळी कसं करायचं असलं उन्हाच्या धागीत तुम्ही सिंगल फेज ठीक आहे, चालू करणार बोलतो लगेच आणि ते बोलतो कुरुल भागात आमच्या पाटकुल पेनूर लगेच ते ट्रान्सफर लगेच त्याला ऐका ट्रान्सफर की, द्यायला देवकर सांगतो. साहेबांनी ऐकून घ्या हो, विषय ऐकून घ्या की तुम्ही. देवकर हा. साहेब कामं असते हा. ही. सुरेन हम्म. साहेब मला लेखी पत्र दिले, पोलीस स्टेशनला आमची चर्चा झाली, बैठक झाली 2 तास. ते हा, हा. पाटकुल, टाकळी, औंढी, वरकुट, शेजबाबुळगाव, बेगमपूर त्या भागातलं सिंगल फेज संध्याकाळची चालू ठेवायची ही निर्णय झालेला आहे. लोड कमी झालेला आहे पूर्ण. आणि अजून देवकर साहेब चालू करण्यात हे कुठला प्रकार चाललाय? मग आम्हाला लेखी देताय, आम्हाला येड्यात करताय का? हजारो शेतकरी मला गोळा करायला वेळ लागणार नाही सुरेन साहेब. म्हणजे मी काय ढोस देव नाही का, सामाजिक कार्यकर्ता मी शेतकऱ्यासाठी लढतो. चांगले अधिकारी काम करते त्याचं पाय धुवून पाणी पितो आम्ही. जनहित शेतकरी संघटना डोळ्यात तेल घालून काम करते. हा मग हे आश्वासन दिले त्यांना, घ्या ना देवकर साहेबांना लाईनवर. तुम्ही लिहून दिले की पाटकुल पासून ते सगळं सिंगल फेज पापरे असो, तुमचं पेनूर असो, औंढी, वरकुट, टाकळी, आडेगाव, बरोबर नाही ना साहेब? तुम्हाला कसं वाटतं ही लेखी द्यायचं, मोर्चा थांबवायचा? मग आम्ही काय दुबईला राहत नाही ना, आम्हाला काय लांब नाही जायचं का दुसरं आंदोलन करायला? काही इमानानं जायचं आम्हाला साहेब? पाटकुल सर का? हा बरोबर नाही ना? पाटकोला आहे, औंढी आहे, ही गावं आमच्या आता कुरुला जोडलेत ना माहितरांची. मग अडचण होते, हाल होतेत ना. अहो 2-2 महिने जर तुम्ही सिंगल फेज त्या कुठं लोड आहे, आकड्याला कोण जबाबदार आहे? तुम्ही अधिकारी जबाबदार आहेत ना. 10-15 वर्ष तुम्ही आकडेवाले ही करताय, लाड करताय, ते कॅपॅसिटर ही केलं नाही, शिस्त लावलेली नाही तुम्ही, ही जबाबदारी तुमची आहे ना, तुम्ही आहे ना त्याला जबाबदार. आणि बरं महागा आकडे पकडल्यावर मी खवळायचं अधिकाऱ्यांना, दंड करू नका, असू द्या, शेतकरी गरीब आहे, तो कष्ट करतोय बिचारा, शेतीमालाला भाव नाही, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पण तुम्हाला सांगतो, आज तर आता मे महिन्यात चालू आहे अक्षरशः. तुम्हाला मी जवळजवळ मार्च महिन्यापासून बोलतोय साहेब मी, सुरेन साहेब. तुम्ही होयच म्हणताय, गोडच बोलताय, भारी बोलताय, असं नसतं ना. पण तुम्ही शेतकऱ्याचे हाल, तुम्हाला काय सांगितलं, 15 मिनिटं अर्धा तास फॅन तुमच्या ऑफिसमधला बंद करून बसा की ऑफिसमध्ये, बघा आंघोळ झाल्यासारखा घामीला अंगातनं सगळ्या. त्याची जाणीव ठेवा हो, तळतळाट आहे तुम्हाला सांगतो सुरेन साहेब. हे सोपं नाही. कुरुल सब डिव्हिजन झाली ना सेपरेट, त्या भागातल्या कातेवाडीची अजून लाईट चालू नाही. किती त्रास होतोय त्या लोकांना. आता विरोडे बुद्रुकचं 4 वेळा 5 वेळा मी बोलल्यावर बचोट साहेबांनी आता मार्गी लावले सगळे ते. मग इकडे तुम्ही लिहून देता, लोक काय म्हणतील, पेपरला बातम्या द्या, तुम्ही फसवता का? मग माहितीचा अधिकारी हा देवकर साहेब, त्याला कुलूप लावून कोंडून टाकेल पोलीस स्टेशनला. आम्ही पोलीस स्टेशन पीआयजी कामती पोलीस स्टेशनच्या समोर आमच्या चर्चा झालेल्या आहे. साहेब सुद्धा मान्य करतील ते. आता मी खोटं बोलून पीआयच्या समोर एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यासमोर खोटं बोलता काय? अधिकारी माहितीचा तुमचा खालचा अधिकारी सगळे शेतकरी गोळा करेल, पोलीस स्टेशनला पत्र देईल, नाही तर झेंड काढणार त्या देवकरची. तुम्हाला सांगतो त्या भागात कुरुल गावातलं सगळ्या कळवतो. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना कळवतो मी. मेल आयडियात माझ्याकडे सगळे, त्यांचे नंबर आहेत माझ्याकडे, मला काय अडचण नाही. ही कशासाठी करता हो? उपकार्यकारी अभियंता पटवर्धन साहेबांनी चांगलं नियोजन केले. 7 फिडरचे लाईटी सिंगल फेज चालू केलेत त्यांनी. मलिकपेठ असो, इकोरकी असो, पासलेवाडी असो, दुसरी गाव आहेत, बिटला आहे, तुम्हाला सांगतो. सगळीकडे लक्ष देऊन डोळ्यात तेल घालून काम करतो भाई देशमुख. हे कुठल्या कायद्यात बसतो? लेखी आश्वासन द्यायचं. बरं झाली की 2-2.5 महिने हाल केलं कुत्र्यावनी तुम्ही, लोकांचे, शेतकऱ्याचे, लहान लहान लेकराचे हाल केले. उकडतंय आपल्या घरात सुद्धा स्लॅब मध्ये जाऊन अर्धा तास रात्री लाईट बंद करून बसा की घरात तुम्ही. कुटुंब बघा, घाम्या घुम होतंय कुटुंब. त्या घाम आल्यानंतर तुम्हाला मनाला काय वाटतंय, अस्वस्थ होतंय, ह्याच्यावरनं हजारो शेतकऱ्यांचा अभ्यास करा, हजारो लहान लहान लेकरांचा अभ्यास करा तुम्ही. या मोहोळ तालुक्यातल्या माझ्या कोथाळे आहेत, तक्रारी येतात लोकांच्या, फोन येतात सारखे, अंकुली आहे, शेजबाबुळगा आहे. असं करू नका ना. बेगमपूर भागात काय अवस्था आहे मला सांगा. एकतर पाण्याची बोंबाबोंब चालू आहे सगळी. तुम्हाला सांगतो, पाण्याची नियोजन पाटकुलला पिण्याचं पाण्याची पंचायत झालेली आहे. पाणी असून पाणी मिळेल नाही. आणि तुमच्या माहितरांमुळे आम्हाला ग्रामपंचायतचा शिपाई म्हणतो पाणी सोडताच येत नाही, लाईटच टिकत नाही. मी काय प्रकार आहे शिवसाहेबाला बोललोय, मी कलेक्टरला एक पत्र दिले. तुम्ही कार्यकारी अभियंता या नात्यात तुमच्यावर जबाबदार नाही का साहेब? नो तुम्हाला जर 20-25 वेळा फोन करत असेल मी, आणि पुन्हा मोर्चा स्थगित ठेवा, रद्द करा, विनंती करतोय आम्ही, आणि इकडे हे करायला काय आम्हाला दुसरं आंदोलन करायला वेळ नाही का? लोकशाही दिली बाबासाहेब आंबेडकरांनी, लक्षात ठेवा. अख्ख्या पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी देशाच्या पंतप्रधानाला बदललेला कायदा परत पारित करायला भाग पाडलाय शेतकऱ्यांनी.
ही एकजुटीची ताकद आहे तुम्हाला सांगतो. आणि आम्ही जीवाचा विचार करत नाही. शेतकरी जरी जाणीव ठेवत नसली ही नसली ती मान्य आहे, पण त्यांना माहिती आहे कोण पळतो कोण झटतो ते कळलं ना त्यांना वेळ आल्यावर. पण अजून त्याला लक्षात येत असतं वेळ आल्यावर कोण पळतो कोण धावतो. पण डोळ्यात तेल घालून काम करतो ना आम्ही. काय माझी काय 2000 एकर जमीन आहे, माझी काय 5-50 एकर द्राक्षाची बाग आहे का पाटकुलला? नो तुम्हाला कसं वाटतं सुरेश साहेब? इतके वेळा फोन करणं हे करणं, खंडाळीच्या माणसाची आपदा करताय तुम्ही. डीपी द्यायचा कायदा तुमचा 24 तासाच्या आत डीपी त्याच्या शेतात गेला पाहिजे. आणि हे जर सगळं रेकॉर्ड काढायला चालू केलेले तुम्ही किती महिने खंडाळी मोहोळ तालुक्यातला हरिभाऊ लोंढे मोहन लोंढे तिथले माझ्या घरची माणसं आहेत ती. लगेच बोलतो सर, लगेच बोलतो. खंडाळीचा डीपी आहे तुम्हाला माहिती आहे का कुठला ग्रुप आहे? लगेच बोलतो मी. खंडाळी मोहोळ तालुका. आणि ते देवकर साहेबाला बोला, तुमच्या कानावर घालतोय मी.